आमदार खोडपे सरच येणार आहे. हो, अपेक्षा काय आता 30 वर्षामध्ये काय झालं आमच्या गावात काही सुधारणा झाली नाही. सुधारणा काय एवढा लय खड्डे ते खड्ड्यामध्ये जाऊन पडतात लोक. काय सुधारणा आहे? खोडपे सरच येणार आहे. भाऊंनी असे एक कामच ठेवलं नाही प्रत्येक गावांमध्ये की ते काही अपूर्ण असं वाटतच नाही. आणि जे मागितलं ते देतात भाऊ. व्यायाम मुलांसाठी व्यायामशाळा जे असन, जे आरोग्य सेवेसाठी जे साहित्य उपलब्ध पाहिजे ते सगळं पाहिजे, जे असन ते सगळं देतात. वाचनालय खोडपे सर आमच्या गावात आहे. तिकडे काय आमच्या शेड झाले नाही. इकडे काही नाही, गड्डे पुरी गड्डे इकडे यायला गावामध्ये. आणि म्हणजे विकास केला काय काय केलं? पुरे गड्डेचे गड्डे इकडे. गाडी जात नाही, मोटरसायकल चालत नाही. काय विकास केला? मग तो पण फायदा झाला आहे ना. स्त्रियांना सर्वसामान्यांना पण फायदा आहे ना तो लाडक्या बहिणीचा. आणि भाऊ इथं काम भरपूर आहे भाऊचे. असं आमच्या गावात तर भरपूर कामं झाली. सर्वात पहिले पाणी प्रश्न सुटला, प्यायच्या पाण्याचा. आणि बाकी भरपूर कामं चालू आहे अजून. खोडपेचा खोडपे सर बुवा आता बदलायला पाहिजे बुवा. परिवर्तन व्हायला पाहिजे आणि अत्याचार कमी व्हायला पाहिजे. हे नाली आहे काढलेली. नाली असल्यानंतर तुम्ही त्या नालीची चाला तिथे तुम्हाला दाखवतो. ते नालीचं पाणी गल्लीत उतरतं आहे, नालीत का टाकत नाही सांगून टाकले. एकटं मागाचं घर आहे, हे लोक ऐकत नाही. नाली आहे, तुम्ही समक्ष नालीचा फोटो घ्यायचा आणि सांगायचं. नाही तर आमच्या हिशोबानं आम्ही त्यांना सांगणारच आहे. त्यांना सांगून पाहिलं, सरपंचाला सांगून पाहिलं, सगळ्यांना सांगून पाहिलं, ते ऐकत नाही. अशी आमची समस्या आहे. नवीन बदलल्यानंतर ते तरी करणार. वेळेस नक्कीच 100% सर्वात मताधिक्याने गिरीश भाऊ निवडून येतील. त्याला कारण असं आहे, युवकांसाठी व्यायामशाळा असेल किंवा कुठल्याही भरती संदर्भात जे मार्गदर्शन असेल ते भाऊच्या माध्यमातून भेटत असतं. शेतकऱ्यांचा विषय म्हटला तर आज जर आपल्याला जामनेर मतदारसंघाचा विकास म्हणला तर केडीच्या जवळजवळ 200 ते 300 गाड्या जामनेर तालुक्यातून या ठिकाणून भरून नेल्या जातात. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई होती जामनेर तालुक्यामध्ये. आता एकही गाव असं राहिलं नाही त्यांना चांगल्या डॅमवरून पाणी पुरवठा झाला नाही. अशा संपूर्ण गावामध्ये पाण्याच्या आरोग्यामध्ये तर अनेक असे उदाहरणं आहे जे आज मृत्यूशी झुंज देत होते. त्या लोकांची जर तुम्ही मुलाखत घेतली तर अक्षरशः त्यांच्याकडे पैसा नसताना भाऊंनी त्यांना जीवदान देऊन आज ते लोक चांगलं आयुष्य जगतायत. हेच खरं भाऊचं कुटुंब जामनेर तालुका समजून राहतात. कुठल्याही जातीपातीचा कधीच भाऊंनी विचार केला नाही. भाऊंना फक्त पेशंट, शेतकरी ज्या समस्या भाऊंकडे गेल्या असतील त्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे भाऊ करतात. त्याचंच एक आता प्रत्युत्तर म्हणून आपल्याला 23 तारखेला दिसणारच आहे. मताधिक्यानं भाऊ या ठिकाणी विजयी होतो. शेतकऱ्याचे जे लाभ असतील तर ठिबकचं अनुदान आम्हाला वेळेवर मिळतं. आता पीक विम्याच्या संदर्भात आहे, सर्व शेतकऱ्यांना केळीचा, कापसाचा, सोयाबीनचा जे आमच्याकडे मुख्य पीक आहे त्या सर्वांना जवळजवळ 80 ते 90% शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ झालेला आहे. ऐन अशा टंचाईच्या टायमात झालेला आहे की ज्यावेळेस कपाशी दिवाळीचा हंगाम होता त्यावेळेस शेतकऱ्याला ह्या एक चांगल्या प्रकारची आर्थिक मदत झाली. त्यामुळे तालुक्यातील संपूर्ण चांगलं जीवन आज या ठिकाणी शेतकरी जगत आहे. भाऊ चांगले आहे, भाऊच पाहिजे आम्हाला. आता येईन तो खोडपे साहेब. अरे दादा आम्ही का देव आहे कोण येईन अंदाज. हा असं आहे ते. तुम्ही कमाल करताय. हा पसंती येते बरोबर. आमदार गिरीश भाऊ महाजन. गिरीश भाऊ महाजन हे संकटमोचक हे प्रत्येकाच्या सुखदुःखाला धावून जातात आणि आरोग्य सेवेसाठी भरपूर कार्य करतात. गिरीश भाऊ सारखा आमदार आज कुठल्याच तालुक्यात लाभणार नाही. असं आमदार जामनेर तालुक्याला लाभलेले आहे. राज्यात सापडणार नाही. हो, खोडपे सर पण त्यांच्या रेसमध्ये. खोडपे सर नाही, खोडपे सर जास्तीत जास्त 60 ते 65 हजार मतावर थांबतील. जर कोणी पैन घ्यायला तयार असतील तर आम्ही पैन घ्यायला तयार आहे. 10 लाख, 5 लाख, 15 लाख, 20 लाख, 25 लाख, 25 लाखापर्यंत आमची पैन. कोणी असेल
तर आम्ही आज त्याच्याशी पैन घ्यायला तयार आहे. गिरीश भाऊ महाजन 30 वर्षात जे लीड मिळालं नाही ते ह्या वर्षाला मिळणार आहे गिरीश भाऊंना. गिरीश भाऊला आरोग्य दूत म्हणून पण ओळखलं जातं, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? गिरीश भाऊंना आरोग्य दूत म्हणून ओळखलं जातं, पण गिरीश भाऊंनी दवाखान्याचे कामं भरपूर केलेले आहे. आता आमच्या इथे एक पेशंट होतं, त्या माणसाची परिस्थिती अशी होती की 1 रुपया न लावायची परिस्थिती होती, पण गिरीश भाऊंनी आज त्या माणसाला 5 लाख रुपये लावले. स्वतः गिरीश भाऊ नसले तरी त्यांचे जे कार्यकर्ते त्या ठिकाणी ते धावून जातात. कार्यकर्ते गेले म्हणजे प्रत्यक्ष गिरीश भाऊ यांनीच कार्य केलं असं आहे. गिरीश भाऊ आता आमच्या इथे मागे भाऊनी फाट्यावर ऑक्सिडेंट झाला होता. गिरीश भाऊ मुंबईला होते, रात्री 2 वाजता गिरीश भाऊंना फोन लावला, पण मुंबईहून फोन लावला गिरीश भाऊने लगेच PSIला फोन लावला आणि त्या ठिकाणी पोलीस स्टेशनची गाडी आली, ॲम्ब्युलन्स आली आणि त्या 2 पेशंट होते. एक तर जागेवर ऑन दी स्पॉट गेलो होतं, पण एक पेशंट होतं. भाऊने ताबडतोब जळगावला हलवलं, जळगावून मुंबईला नेलं. भाऊंचं हे कार्य चांगलं आहे. काही सांगता येत नाही सध्या, पण तुतारीचं बरं झालं वातावरण. कारण की आता बरेच दिवस झाले गिरीश भाऊले बी, त्याच्या लोकांना बदल पाहिजे. आम्हाला बदलच पाहिजे. आता ते आपण अंगठे बहादूर माणूस, आपल्याला ते माणसांचे नाव माहिती नाही. बदल पाहिजे. काही सांगू शकत नाही. त्यामुळे सुधारणा होईल माहिती आहे एवढं, कारण आमच्या इथं भरपूर कामं चालू आहे. डोमचे कामं चालू आहे, एकदम म्हणजे 1 नंबर काम चालू आहे. भाऊकडून गावासाठी अजून तुमची काय अपेक्षा आहे? अपेक्षा ते आता भरपूर अपेक्षा आता त्यांनी पूर्णच करून टाकलेलं आहे. आता जे राहिलेलं आहे ते आता कसं जसं वाटतं तसं करू, म्हणजे सांगू होईल. आमच्या अपेक्षा तर पूर्ण होणार एवढा गॅरंटी. 2024चा आमदार म्हणून तुम्हाला फक्त गिरीश भाऊच पाहिजे? हो, गिरीश भाऊच पाहिजे आम्हाला. ठीक. अभी आमदार महाजन ही चाहिए दादा, गिरीश महाजन है वो ठीक है, जनता के लिए कुछ ना कुछ करते थोड़ा बहुत है, लेकिन खोड़पे सर भी अपन लोकप्रिय लोग इनकी ज़्यादा ये है ना, जैसा नेता जो है ना आमदार हॉस्पिटल के करते हैं, फिर किसके भी सुख दुख में रहते हो, उनके कार्यकर्ता भी गांव के हमारे नज़दीक के, और फिर पड़ोस में अपने जामनेर में. हां महाजन जामनेर संघात मला असं वाटतं दादा की गिरीश भाऊ महाजनच आले पाहिजे, कारण की त्यांनी म्हणजे सुखादुखात प्रत्येक कामाला आम्हाला मदत केलेली आहे आणि ते आलेच पाहिजे गावासाठी. म्हणजे ते ना ते म्हणजे गरिबांची सुविधा वगैरे समजा एकदम बढिया काम करता, आणि कोणाचं गरिबाचं काम असलं तर 1 मिनिटात करून टाकता. हेच आमची मनोकामना आहे. गिरीश भाऊची जे वागणूक आहे ते एक खरंच ते असे आम्हाला तालुक्यातले, आम्ही त्यांचे मतदाता आहे, त्यांचे कार्यकर्ता पण आहे, और ते असं सर्वसामान्यासारखं वागतात. ते कोणाच्याही सुखादुखात धावून येतात. आता मागेही आमच्या गावात असे 2-3 मोती झाली, तिथे बसायला आले आणि ते प्रत्येकाला वेळ देतात, टाईम देतात. ते त्यांना बंदा महाराष्ट्रात फिरणंच राहतं, पण तरी आमच्या तालुक्यात जास्त त्यांचं लक्ष राहतं.